मोठी बातमी. राज्यातील शिक्षकांना आता मिळणार सेवा पुस्तकाची दुसरी प्रत. हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणार कारवाई. मुंबई राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय शाळांमधील शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सेवा पुस्तकाचा सर्व्हिस बुक प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागाने कडक पावले उचलली आहेत. शिक्षकांना त्यांच्या सेवा पुस्तकाची दुसरी प्रत विनामूल्य मिळणे हा त्यांचा हक्क असून तो न देणाऱ्या कार्यालय प्रमुखांवर आता शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिक्षकांसाठी ही बातमी का महत्त्वाची आहे? अनेकदा सेवा पुस्तकातील नोंदी अपूर्ण असल्यामुळे किंवा ते अद्ययावत नसल्यामुळे शिक्षकांना खालील समस्यांचा सामना करावा लागतो. निवृत्ती वेतन मिळण्यास विलंब. सेवानिवृत्त शिक्षक किंवा दिवंगत शिक्षकांच्या कुटुंबाला पेन्शन मिळण्यास मोठी अडचण येते. वेतन थकबाकी आणि रजा रोखीकरण. सेवा पुस्तकात वेळेवर नोंदी नसल्यामुळे हक्काचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. पदोन्नतीमध्ये अडथळा. शिक्षकांना मिळणारी कालबद्ध पदोन्नती, टाइमबाउंड प्रमोशन आणि इतर सेवाविषयक लाभ वेळेत मिळत नाहीत. शासनाचे नवे आदेश काय आहेत? 1. दुसरी प्रत मोफत मिळणार. प्रत्येक नियुक्ती प्राधिकाऱ्याने शिक्षकांना त्यांच्या सेवा पुस्तकाची दुसरी प्रत विनामूल्य उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. 2. फेब्रुवारी महिन्यात अद्ययावत प्रक्रिया. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात शिक्षकांनी आपली दुसरी प्रत कार्यालयात जमा करावी. कार्यालय प्रमुखांनी मूळ सेवा पुस्तकातील सर्व नोंदी त्यामध्ये घेऊन त्या साक्षांकित करून शिक्षकांना परत करणे आवश्यक आहे. 3. कडक कारवाईचा इशारा. जर एखाद्या कार्यालयात सेवाभिलेख सुस्थितीत नसेल किंवा दुसरी प्रत देण्यास टाळाटाळ केली जात असेल तर संबंधित दोषी अधिकाऱ्यावर कठोर शिस्तभंगविषयक कारवाई केली जाईल. उपलोक आयुक्तांचे निर्देश. सेवा पुस्तकातील त्रुटींमुळे लोक आयुक्त आणि उपलोक आयुक्तांकडे तक्रारींचा ओघ वाढला होता. याची गंभीर दखल घेत उपलोक आयुक्तांनी वित्त विभागाला स्पष्ट निर्देश दिले आहेत की कर्मचाऱ्यांना त्यांची दुय्यम प्रत मिळालीच पाहिजे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या भविष्यातील आर्थिक लाभांचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्व शाळांनी या परिपत्रकाची प्रत सूचना फलकावर लावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.